वनरक्षकच्या 2023ला झालेल्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. तर आपण आज काय केलेलं आहे, तर आपला जो दुसरा दिवस आहे याची 2 नंबरची जी शिफ्ट आहे हिचे PYQ आपण आज काय करणार होतं, सॉल्व करणार होतं. आता सेम टू सेम जर का आपण बघितलं मागच्या 4 व्हिडिओमध्ये जसं बघितलेलं आहे सेम टू सेम तोच पॅटर्न त्यांनी काय केलेला आहे, फॉलो केलेला आहे. म्हणजेच हे आपलं जे ग्रामर आहे हे ग्रामर त्यांनी 18 मार्क्सला विचारलेले 18 मार्क. आता आपण बघा 18 मार्क्स म्हणल्यानंतरून आपण त्यामध्ये कुणाला ॲड करतो, तर त्यामध्ये आपण पॅराजंबलला ॲड करतो. कारण पॅराजंबल्सवरती किती क्वेश्चन विचारतात, ते 2 क्वेश्चन विचारतात, म्हणजे 2 × 2 म्हणजे 4 मार्कला विचारतात. ठीक आहे, म्हणून आपण ते 4 मार्क त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आपण हे पण बघितलं होतं की जे पॅराजंबल होतं ह्याचं उत्तर ग्रामरशिवाय निघू शकत नाही, त्यामुळं त्यांना आपण ग्रामरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि राहिला विषय आपला होकॅबचा, तर ही जी होकॅब आहे ती आपल्याला विचारलेली आहे 12 मार्कला, म्हणजे 12 मार्क म्हणजे 6 क्वेश्चन. तर हे टोटली किती मार्क होतं, 30 मार्क होतं आणि 15 क्वेश्चन होता. ठीक आहे, तर टॉपिक जे होतं ते सेम टू सेम टॉपिक होतं. आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, आपला रेग्युलर आहे, आर्टिकलवरती 2 क्वेश्चन, आता 1 वर्ड सबस्टिट्यूशनवरती एक EDM विचारलेली आहे, सिनोनेम विचारलेले आहे, स्पेलिंग एररवरती 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. जसं आपण बघा मागच्या व्हिडिओमध्ये जसा चार्ट बघितला आहे का नाही, सेम टू सेम तो चार्ट त्यांनी काय केलेला आहे, फॉलो केलेला आहे. तर आता आपण तो चार्ट पाहण्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट काय करू, क्वेश्चनला स्टार्ट करू. तर आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो इकडे काय, तर इथं बघा तुम्हाला ऑनलाईन पेपर असणार आहे, इथं लय मोठी इन्स्ट्रक्शन दिलेले असणार आहे. तुम्ही काय करायचं, पटकन बघायचं आणि फक्त या शेवटला बघा, इथं काय दिसतंय, स्पेलिंग एरर. काय दिसतंय, स्पेलिंग एरर. मग आता स्पेलिंग एरर म्हणल्यानंतर तुम्ही हा क्वेश्चन अजिबात वाचायचा नाही, तिथे टाईम वाचवायचा. तुम्ही डायरेक्ट काय बघायचे, तर ऑप्शन बघायचे. तर ठीक आहे, आता हे ऑप्शन पाहताना मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्या सर्वांचं स्पेलिंग चेक करावं लागणार आहे. मग आपण काय करू, तर पहिल्यापासून बघू काय होतंय ते. आता इंटरव्ह्यू याचं स्पेलिंग बघा, व्ह्यूचं VIEW बरोबर आहे आणि इंटरव्ह्यू म्हणजे हा शब्द बरोबर आहे, वॉचचं काय विषय नाही, डिक्लेअर्ड हे पण काय आहे, बरोबर आहे. दुसरं काय आहे, इथं रिमेन हे पण काय आहे, बरोबर आहे, आणि ऑन पण काय आहे, बरोबर आहे. आता इथं बघा हा टेंट्रे बुक्स असा वर्ड आलेला आहे. आता हा जो वर्ड आहे ना तो नवीन आहे आणि हा वर्ड चुकीचा आहे. खरा वर्ड काय आहे, तर हा वर्ड आहे खरा, टेंटर हुक. काय आहे, टेंटर हुक असा काय आहे रे, ओरिजिनल वर्ड आहे. इथं बुक झालेलं आहे माझ्याकडून, पण खरं काय आहे, टेंट्रे हुक्स असं दिलेले, पण ओरिजिनल वर्ड काय आहे माहिती आहे का, टेंटर हुक्स. आता हा वर्ड जो आहे ना तो टोटली नवीन आहे. आता टेंट्रे हुक्स म्हणजे काय आहे की तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलेले आहेत आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला असे खतरनाक क्वेश्चन विचारलेले आहेत आणि असे खतरनाक क्वेश्चन विचारल्यानंतर तुमची अवस्था हे अशी होणार आहे. कुठे गेले ते, गायब झालं, घाबरलं वाटतंय. तर ह्या मुलासारखे होणार आहे. म्हणजे याचा इंटरव्ह्यू चाललेला आहे पण असे क्वेश्चन विचारलेले आहेत की हा टेन्शनमध्ये, आणि हा टेन्शनमध्ये म्हणून ह्याला आपण म्हणायचं आहे टेंटर हुक्स. काय म्हणायचं, टेंटर हुक्स. म्हणजे एक वर्ड पण आपल्या इथं झालेला आहे. टेंटर हुक्स म्हणजे काय आहे की अस्वस्थ होणे असा त्याचा मराठीमधला अर्थ आहे. आता दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊत बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक विचारलेले. अ सिनियर ॲडव्होकेट डॅश केस नाव. आता हा प्रश्न भारी आहे बरं का. ह्याचं ऑप्शन बघितलं, इज हँडलिंग आहे, हँडल आणि हँडल. इथं आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आलेला आहे टेन्सवरती. कशावरती, टेन्सवरती. बघा आपण जर का बघितलं तर टेन्स जर का आपल्याला ओळखायचे असते ना तर आपल्याला टेन्सचे कीवर्ड शोधावं लागते. आता इथं बघा मला जो या क्वेश्चनमधला शेवटचा वर्ड आहे का, हा नाव, याच्यावरून उत्तर निघते. कसं काय निघते, तर आपण इथं एक टेन्स बघूत आणि हा जो टेन्स आहे याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे त्याच्या भानगडीत आपण नाही पडणार. तर ह्याचे ना काही कीवर्ड्स होतं. काय येतं, कीवर्ड्स. कोणकोणते कीवर्ड्स होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा नाव, त्यानंतरून काय आहे राईट नाव, त्यानंतरून काय आहे ॲट द मोमेंट,
ॲट द मोमेंट, त्यानंतरून काय आहे प्रेझेंटली, त्यानंतरून करंटली, त्यानंतरून टुडे. तर हे सगळे काय येतं आपल्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे कीवर्ड येतं. म्हणजे थोडक्यात गरिबांच्या भाषेत सांगायचं काय की जर का तुम्हाला ह्या वर्डपैकी कोणता दिसला, नाऊ, राईट नाऊ, ॲट द मोमेंट, प्रेझेंटली, करंटली, टुडे, ह्या वर्डपैकी जर का तुम्हाला कोणी दिसला तर त्याचा टेन्स हा कोणता असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणल्यानंतर काय असतं तर बघा आपलं कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आपण कुणाला म्हणतो, आपला जो V4 आहे याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस. आणि इथं नाव काय आहे, प्रेझेंट. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, बेसिकच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो होतो. ज्यांनी बेसिकचे लेक्चर पाहिलेले नाही तर त्यांनी यूट्यूब चॅनलवरती आपल्या बेसिकचे 4 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याचा काय होईल, मेळ लागेल. तर कंटिन्युअस आपण V4ला म्हणतो आणि V4 कधी एकटा येतो का, नाही. याच्या जोडीला कोण असतो, टू बी. टू बी म्हणजे कोण आहे, आपला एम, इज, आर, वॉज आणि वर असतो. पण इथं प्रेझेंट विचारलेले. मग आपण बघा बेसिक 2 मध्ये काय केलं होतं, टू बी. प्रेझेंटचे टू बी कोणते, एम, इज, आर. आणि पास्टचे कोणते केले होते, वॉज आणि वियर. मग इथं प्रेझेंटचा टू बी वापरायचा आहे ना, तर इथं प्रेझेंटचा टू बी मी काय वापरणार आहे, एकतर एम वापरल, इज वापरल किंवा आर वापरल. आणि म्हणून एम, इज, आर आणि त्याच्या पुढे V4 असला तर त्याला ते स्ट्रक्चर कुणाचं झालं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. मग आता आपला जो इथं सेंटेन्स आहे काय दिलंय, अ सिनियर ॲडव्होकेट डॅश द केस नाऊ. ह्याचं उत्तर मी नाऊ हा जो वर्ड आहे ह्याच्यावरून मला काय कळालंय की ह्याचा टेन्स कोणता असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ह्याचा टेन्स असणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जर का मला ओळखायचं असेल तर काय असतो, टू बीच्या पुढं V4. मग इथं बघा इज आपला काय आलाय रे, टू बी आलाय. आणि हा हँडलिंग काय आहे रे, V4 म्हणजे ज्याच्या लास्टला ING असतं त्याला आपण काय म्हणायचं, V4. आता बाकीचे ऑप्शन तिथं का सूट नाही होत बघा. हँडल आपला काय आहे रे, V1 आहे. आणि इथं नाऊ हा V1 म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा कीवर्ड नाही. बघा आपले 5 काय आहे तर इथं बघा तुम्हाला परत एकदा सांगतो मी. तर आपले वर्बचे 5 फॉर्म होतं, कोणकोणते, V1 आहे, V2 आहे, V3 आहे, V4 आहे आणि V5 आहे. आता आपला V1 जो आहे ह्याचं नाव असतं सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर V2 जो आहे याचं नाव असतं सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स. आणि V3 जो आहे हा HV3 आहे, काय HV3, याचं नाव असतं परफेक्ट टेन्स. काय नाव असतं, परफेक्ट टेन्स. त्यानंतर V4 आहे, एकटा नसतो, याचं नाव असतं कंटिन्युअस टेन्स. काय असतं, कंटिन्युअस टेन्स. आणि याचं V5चं परत नाव काय असतं, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता मला सांगा इथं आपण जर का क्वेश्चनकडे आलो तर नाऊ हा कुणाचा आहे, प्रेझेंट कंटिन्युअसचा आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस म्हणल्यानंतर कोण येणार आहे, V4. आणि V4 कधी एकटा येतो का, नाही. V4ला जोडीदार कोण असतो आपला, तर टू बी वाला असतो. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय आहे माझं उत्तर आहे. आता हँडल येणार नाही, हँडल हा V1 आहे. मग V1चं इथं नाव काय लिहिलं आहे मी, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि नाऊ हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा कीवर्ड आहे का, नाही. त्यानंतर हँडल्ड हे काय आहे, V2 आहे. V2 हे कुणाचं नाव आहे, सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्सचे कीवर्ड मी तुम्हाला सांगतो बघा. ॲगो, येस्टरडे, इन 1990, लास्ट नाईट, लास्ट डे, लास्ट इव्हिनिंग, लास्ट मॉर्निंग, लास्ट आफ्टरनून, लास्ट इयर, लास्ट मार्च, लास्ट फेब्रुवारी, लास्ट मंडे, हे सगळे सिम्पल पास्ट टेन्सचे काय येतं, कीवर्ड येतं. तुम्हाला ज्यावेळेस आता बघा आपले जे टेन्स येतं ह्या टेन्सचे ज्यावेळेस मी लेक्चर बनवलेले येतं त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला हे कीवर्ड्स घेतलेले येतं, ठीक आहे. तर हे कीवर्ड येतं, तर ह्या कीवर्ड्सवरूनच इथं उत्तर काढायचं आहे, ओके. मग आता ह्याचा विषय संपलेला आहे. हँडलिंग बघा हा V4 एकटा आलेला आहे आणि V4 एकटा येत नाही. आणि जर का V4 एकटा आला तर तो वर्बचं काम करत नाही. आणि मग तो कुणाचं काम करतो हे आपल्या बेसिक नंबर 7 मध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस मी बेसिक नंबर 7चं लेक्चर अपलोड करेन त्यावेळेस तुम्ही ते पाहून घ्यायचं आणि ते पाहिल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की V4 जर एकटा आला तर तो कुणाचं काम करतो ते. चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ, 3 नंबरचा. तर इथं काय दिलेलं आहे, ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन.
आता वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारले. सो एकदम सिम्पल वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, सगळ्यांना यायला पाहिजे. काय आहे? एव्हरीवन वॉज इम्प्रेस विथ द पर्सन, इथून पुढे द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग फॉर न्यू ऑफिस. म्हणजे न्यू ऑफिस करायचे आणि त्याच्यासाठी त्याला एक बिल्डिंग डिझाईन करायची. तर तो डिझायनर कोण असतो? त्याला काय म्हणायचं? समजा एक व्यक्ती आहे आणि तो ड्रेस डिझाईन करतोय, तर त्याला आपण ड्रेस डिझायनर म्हणतो. मग बिल्डिंग डिझाईन करतो त्याला आपण काय म्हणत असणार आहे? अरे 12th नंतर कोर्स असतो ना, काय असतो रे? आर्किटेक्ट. त्याला काय म्हणायचं आपण? आर्किटेक्ट. आर्किटेक्टचं तुम्ही बघितलंय ना, त्या कागदावरती अशा बिल्डिंग तुम्ही इंजिनियरला दाखवतात. इंजिनियर काय असतो? तर इंजिनियर म्हणजे कोण असतो? तर जो कंपनीमध्ये काम करतो. आर्किटेक्ट हा एक इंजिनिअरिंगचाच टाईप आहे हा, पण इंजिनियर वेगळा असतो. पुढं आता बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, मग ह्याचं उत्तर काय आलेलं आहे? द पर्सन हू डिझाईन द बिल्डिंग फॉर न्यू ऑफिस, त्याला आपण काय म्हणायचं? आर्किटेक्ट म्हणायचं. क्लिअर? आता तुम्हाला आर्किटेक्ट बघायचं असेल तर इथं बघा बरं, हे काय करतात? हे 4 जण मिळून काय केलेलं येतं? तर हे बिल्डिंगचं स्ट्रक्चर ड्रॉ करून राहिलेत ना, म्हणजे हे चारही जण काय येतं? आर्किटेक्ट येतं. काय येतं? आर्किटेक्ट. आणि हे चित्र लक्षात ठेवायचं, आर्किटेक्ट म्हणजे काय आहे की असं बिल्डिंगचं स्ट्रक्चर बनवणं, ह्याला आपण म्हणायचं आर्किटेक्ट. आता पुढं जर का आपण सगळ्या ऑप्शनचं बघू, हा बघा हा इंजिनियर आहे, हा काय आहे? इंजिनियर आहे. हा कागदावरती काढतोय, फक्त कंपनीमध्ये काम करण्यासाठी तो इंजिनियर आहे. आता इंजिनियर आणि आर्किटेक्टमध्ये फरक एवढाच आहे की आर्किटेक्ट म्हणलं की फक्त आणि फक्त बिल्डिंगचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार. ठीक आहे, इंजिनियर कोणाचंही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो, आर्किटेक्ट म्हणलं की फक्त बिल्डिंग. आता नेक्स्ट बघा, इथं ही मुलगी दिसते, काय दिसते बरं? इथं ही मारते ना धनुष्य. कुणाला मारते? तुम्हाला मारते काय? एखादा झोपला असेल त्याला लागायला पाहिजे तो. लेक्चर पाहता पाहता जर झोपलेला असेल तर ही जी मुलगी आहे ही काय करते? तर हा धनुष्यबाण, त्याला बो म्हणतो, आणि हा बाण आहे म्हणजे हा धनुष्य, याला म्हणायचं बो, आणि हा जो बाण आहे ह्याला म्हणायचं ॲरो. मग इथं बघा इथं ऑप्शन एक दिलेला आहे. काय दिलेलं आहे? आर्चर. काय दिलेलं आहे? आर्चर. जॉफ्रा आर्चर माहिती ना सगळ्यांना, बॉलर तो इंग्लंडचा, तो आर्चर नाही. हे आर्चर म्हणजे काय आहे? तर धनुष्यबाण मारणे, त्याला आपण काय म्हणायचं? आर्चर. ओके, डन. आता त्याच्या पुढं बघा इन्व्हेंटर. आता इन्व्हेंटर, आपण तर इन्व्हेंटरच राहू, आहे का नाही? तुम्ही काही पण शोध लावतात खतरनाक, लायब्ररीमध्ये बसल्या जागेवरती एखादा शोध लावते. पण इन्व्हेंटर म्हणजे इथं जर का तुम्ही एक इमेज बघितली तर बघा, ही मुलगी काय इन्व्हेंट करते काहीतरी, बरोबर आहे? इन्व्हेंट म्हणजे काय? शोध लावणारा. ठीक आहे, मग आता बघा हा जो आपला क्वेश्चन होता ह्याच्यामधून आपल्याला 4 वर्ड माहिती झाली. आर्किटेक्ट म्हणलं की तो बघा बिल्डिंग बनवणारा, त्याला आर्किटेक्ट म्हणायचं. आर्चर म्हणलं की धनुष्यबाण मारणारा, आणि इन्व्हेंटर म्हणलं की सायंटिस्ट लोक काहीतरी इन्व्हेंट करतात, नवीन शोध लावतात. ठीक आहे, तुम्ही पण शोध लावतात ना लायब्ररीमध्ये, कोण कोणासोबत बोलतंय ते, तुम्ही पण इन्व्हेंटरच झाले. ठीक आहे, आता 4 नंबरचा क्वेश्चन कडे येऊत आपण. तर काय दिलेलं आहे की ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन स्पेलिंग एरर. आता बघा स्पेलिंग एरर आहे, मी सांगितलेलं काय आहे की स्पेलिंग एरर आला की आपण प्रश्न वाचायचा नाही, डायरेक्ट ह्याच्याकडे यायचं, आपल्या ऑप्शनकडे जायचं. आता इथं आहे ना, इथं माझ्याकडून टायपिंग मिस्टेक आहे बरं का. ह्याचं जे स्पेलिंग आहे ते तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे असं दिलेलं आहे, हे असं दिलेलं आहे, आणि ओरिजिनल याचं स्पेलिंग काय आहे रे? पोस्टपोन. ह्याचं स्पेलिंग चुकलेलं होतं, पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे का? पोस्टपोन. काय दिलेलं आहे? पोस्टपोन. आपण म्हणतो ना पोस्टपोन म्हणजे काय आहे? पुढे जाणे. मी जर का आता म्हणलं की वनरक्षकची किंवा एखादी तलाठ्याची एक्झाम पोस्टपोन झाली म्हणजे पुढे ढकलली, पोस्टपोन. मग ह्याच्यामध्ये हा जो एच आहे ना तो नसतोच, ह्याच्या स्पेलिंगमध्ये एच नसतो, त्यामुळं आपला स्पेलिंग द एरर मधला ऑप्शन नंबर 1 ह्याच्यामधलं ह्या पोस्टपोनचं स्पेलिंग चुकलेलं आहे. बाकी हे बघा आर नॉट रिसीव हे बरोबर आहे, इफ बरोबर आहे, मूवर बरोबर आहे, एंट्रीज पण बरोबर आहे. इथं द कॉम्पिटिशनची नीट पाहून घ्या, ही बरोबर स्पेलिंग आहे. COM कॉम्पी, COMPET कॉम्पिटिशन, आणि शन म्हणलं की TION जोडलेलं असतं बरं का, ह्याचा अर्थ होतो शन, आणि मग हे कॉम्पिटिशन असं त्याचं मिनिंग झालं. TION म्हणजे शन,
आणि मग इथं कॉम्पिटिशन, टीचं TI येतं, ठीक आहे, हे बरोबर आहे स्पेलिंग आहे. पोस्टपोनचं इथं काय झालं होतं, चुकलं होतं. सो आपला ऑप्शन नंबर 1 हे काय आहे तिथं उत्तर आहे. चलो 5वा क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम हॅव ॲन एक्स टू ग्राइंड. आता याचा अर्थ काय बघा, हॅव ॲन एक्स टू ग्राइंड. आपण याचं थोडंसं शब्दशः अर्थाकडे जाऊ. आता एक्स म्हणजे काय, कुऱ्हाड, आणि ग्राइंड म्हणजे कट करण्यासाठी कुऱ्हाड आहे. काय आहे, कट करण्यासाठी कुऱ्हाड. आता मी जर का म्हणलं की त्याच्याकडे कट करण्यासाठी कुऱ्हाड आहे, याचा अर्थ तो लाकूड तोड आहे का, ते पुष्प आहे काय, नाही आहे ना. पुष्पाकडे कुऱ्हाड असायची माहिती आहे ना, आणि मग माहिती आहे सगळ्यांना. तर आता तो काय पुष्प नाही आहे. हॅव ॲन इथं काय आपली इडियम आहे, हॅव ॲन एक्स टू ग्राइंड. याचा अर्थ काय आहे, तर हे चित्र बघितल्यावर तुम्हाला लगेच याचा अर्थ समजेल बरं का. आता हा एक पॉलिटिकल व्यक्ती आहे आणि हे सगळेजण सगळ्या लोकांना एकदम हसत खेळत बोलतोय, बरोबर आहे का नाही, म्हणतोय काय भारी आहे, आणि इथं सगळ्या लोकांशी हसून खेळून बोलतोय. एखाद्या माणसाच्या गळ्यात हात घालते. तर पॉलिटिकल लोक तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हसून बोलले, ओळख दिली, तू म्हणतो अरे यांनी आपल्याला ओळख दिली, आपली दहशत काय कमी आहे का. पण हे पॉलिटिकल लोक म्हणजेच आपलं काय रे, हॅव ॲन एक्स टू ग्राइंड हे येतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते आपल्याला हसून बोलले तर, पण त्यांचा मेन उद्देश काय असतो, आपल्याला लुबाडून पैसे मिळवायचे, म्हणजे निवडून यायचं आणि काय करायचं, पैसे मिळवायचे. मग हा जो पॉलिटिकल आहे ह्याचं पण बघा इथं वरती पैसे, ह्या लोकांकडून पैसे खेचतोय ना हा, म्हणजे ह्या लोकांना हसण्यामागं ह्या माणसाचं मोटिव्ह काय आहे, तर स्वार्थीपणाचा उद्देश आहे. म्हणून काय आहे ह्याचं मिनिंग काय आहे, तर हॅव ॲन एक्स टू ग्राइंड म्हणजेच काय आहे, सेल्फिश मोटिव्ह. काय आहे, सेल्फिश मोटिव्ह. सेल्फिश म्हणजेच काय आहे, स्वार्थी. ठीक आहे, मग ऑप्शन किती आहे आता बघा आपला इथं, हॅव ॲन एक्स टू ग्राइंड ह्याचं काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. आणि ती इमेज आय थिंक तुमच्या लक्षात राहील. चलो मग आगे क्वेश्चनकडे जाऊत आता. तर 6 नंबरचा बघा, सिनोनिम विचारले. सिनोनिम काय विचारले, ॲरोगंट. आता हा तुम्ही वापरलेला शब्द आहे. ॲरोगंट म्हणजे काय आहे की आपण म्हणतो तो खूप ॲरोगंट आहे. आता ॲरोगंट म्हणजे काय, उद्धट. काय आहे, उद्धट. आणि हा जो ॲरोगंट आहे ह्याला आपल्याला काय करायचं आहे, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजे काय, मजबूत. आता समजा डोले शोले त्या खांद्याला, मग याचा अर्थ असा नाही आहे ना तो खूप स्ट्रॉंग आहे पण तो ॲरोगंट आहे म्हणजे उद्धट आहे, असा अर्थ होतो का, नाही. म्हणून हा 3 नंबरचा ऑप्शन तर आपला गेला. क्रुएल. क्रुएल म्हणजे काय आहे, तर दुष्ट, एकदम खडूस असा व्यक्ती. मग क्रुएल आहे, क्रुएल याचा अर्थ ॲरोगंट असा होत नाही, त्यामुळं हा ऑप्शन पण गेला. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, व्हेन. काय आहे, व्हेन, VAIN. कळालं. आणि हा जो व्हेन आहे, व्हेन म्हणजेच काय आहे, तर ॲरोगंट. काय आहे, ॲरोगंट. कळालं, राहीन का लक्षात. आणि स्ट्रिक्ट म्हणजे काय आहे, तर नियमाला धरून राहणारा. पण नियमाला धरून जरी राहत असला तर तो याचा अर्थ असा नाही आहे ना तो ॲरोगंट आहे. म्हणजे एखादा आहे की एखादा तुमच्यापेक्षा वयाने मोठा व्यक्ती आहे की 60-70 वर्षाचा एखाद्या आजोबाचा, आणि तुम्ही इकडे असं म्हणू शकता का, नाही. ह्याला आपण काय म्हणायचं, ॲरोगंट. काय म्हणायचं, ॲरोगंट. उद्धटपणे बोलणे किंवा ॲरोगंट म्हणजे काय, उद्धटपणा असणे, स्वतःबद्दल सेल्फ ऑब्सेस असणे, याला आपण म्हणायचं ॲरोगंट. तर आता बघा हा जो व्हेन आहे ना, ह्या व्हेनवरून बघा हे VAIN, हे व्हेन म्हणजेच काय, ॲरोगंट. हे जे स्पेलिंग लक्षात ठेवायची बरं का, VAIN. दुसरं व्हेनचं स्पेलिंग वेगळं असतं आणि त्याचं मिनिंग पण काय आहे, वेगळं असतं. व्हेन्स असतात ना आपल्या बॉडीमध्ये, त्या व्हेनचं स्पेलिंग वेगळं आहे. कमेंट बॉक्समध्ये त्या व्हेनचं स्पेलिंग मला लिहून पाठवायचं आहे. आता पुढं बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम, आणि त्याचं आहे डार्क हॉर्स. काय आहे, डार्क हॉर्स. आता हा डार्क हॉर्स जो वर्ड आहे ना तो सर्वांनी वापरलेला आहे की तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करीत असतात आणि लायब्ररीमध्ये अभ्यास करीत असतात ते शेजाऱ्याला तुम्ही बेरीज वजाबाकी शिकवित असतात. तुम्हाला माहिती असतं ह्याला काहीच येत नाही, पण निकाल लागतो आणि निकालामध्ये तुम्ही लिस्ट बघता, त्याच्यामध्ये त्याचं नाव असतं आणि तुम्ही नापास झालेले असतात. मग आपण विचार करतो अरे ह्याला तर बेरीज येत नव्हती, हे कसं काय पास झाला, आहे का नाही. तर हा जो अनपेक्षितपणे जिंकणारा व्यक्ती ह्याला आपण म्हणायचं डार्क हॉर्स. काय म्हणायचं, डार्क हॉर्स. मग इथं जर का तुम्ही बघितलं हे ड्रॉइंग बघा
की ह्या सगळ्यांना वाटतंय की आता इथं थोडंसं दाखविले ह्याला चेअर अप करते हे बाकीच्या हे जे तिघत हे दुसऱ्याला चेअर अप करते पण हे मध्येच जिंकलाय, कळालं. मग आता डार्क हॉर्स याचं मिनिंग काय आहे, अनएक्सपेक्टेड विनर म्हणजे ठीक आहे. तर फायनली बघा डार्क हॉर्स म्हणजे काय, अनएक्सपेक्टेड विनर. आता नेक्स्ट क्वेश्चन आपला बघू. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं आहे काय आपला, तर वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. कशाचा आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता मी पेनाचा कलर थोडासा बदलतो, हे काय ओळखू आहे नाही, ब्लू कलर ठेवतो. आता काय आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे दिलेलं आहे काय, नो बडी वॉन्ट्स टू शेअर मील्स विथ अरुण बिकॉज ही इज व्हेरी ग्रीडी ईटर. म्हणजे जेवण करायला बसले तर, आणि जर का अरुण नावाचा तुमचा मित्र आहे त्याला जर का म्हणलं भाजी घे तर तो डायरेक्ट डब्बा मोकळा देतोय. याचा अर्थ तो काय आहे, तर एकदम खादाड आहे. काय आहे, खादाड. म्हणजे कसा बघा आपला जो हा कार्यकर्ता दिसतोय या कार्यकर्त्यासारखा बघा कस काय चेहरा बिरा, इथं एवढे पिझ्झा बर्गर खातोय पण तरी पण त्याचं तोंड चालू आहे का नाही. मग ह्याला आपण म्हणायचं ग्लुटन. काय म्हणायचं, ग्लुटन. गट्टू झालेला असतो ना रे खाऊ खाऊ, मग ग्लुटनचा गट्टू ध्यानात ठेवा. आणि ग्लुटन म्हणजे काय आहे, तर खादाड माणूस. काय आहे, खादाड माणूस. सो इथं बघा आपला ग्लुटन ह्या शब्दाचा अर्थ काय, खादाड. मग आता क्वेश्चनकडे येऊत आपण. काय दिलेलं आहे बघा, तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 हे माझं काय येणार आहे उत्तर. आता फॅनेटिक, त्यानंतर वेटरन आणि सायनिक ह्या शब्दांचं पण आपल्याला काय करायचं आहे, मिनिंग बघायचं आहे. आणि आपण जर बघितलं तर हे ओकॅप कंटिन्यू काय झालेले, तर रिपीट झालेले तर आपल्या TCS पॅटर्नला. मग आता आपलं सायनिक म्हणजे काय, वन हू डिसइन्क्लाइन टू बिलीव्ह इन गुडनेस. म्हणजे काय की असा व्यक्ती ज्याला फक्त दोषच दिसतात. म्हणजे कोणती जरी गोष्ट असेल तर त्याच्यामधले निगेटिव्ह पॉईंटच शोधणार. म्हणजे समजा जर का आपण म्हणलं की शेजाऱ्याने घर घेतलं तर लगेच म्हणणार काय नाही कर्ज काढूनच घेतलेलं आहे, बरोबर. त्यांनी गाडी घेतली, अरे काय नाही हप्त्यावर घेतलेली आहे. मग हे काय म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे ना, अरे गाडी घेतली, वाव कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं ना, तर त्याच्यामधले निगेटिव्ह पॉईंटच काढणार. तुम्ही अभ्यासाला आले तर काय म्हणणार, काय नाही ते पास नसतं. मग असे जे व्यक्ती तर जे भावना शून्य आहेत त्यांना आपण म्हणायचं सायनिक. काय म्हणायचं, सायनिक म्हणजे काय, जे फक्त आणि फक्त निगेटिव्ह गोष्टीच पाहतात, चांगल्या गोष्टी अजिबात पाहत नाहीत, त्यांना आपण म्हणायचं सायनिक. मग तुमचा बघा आसपासला कोण सायनिक आहे ते तुम्हीच ठरवा आणि त्याच्यावरून तो वर्ड देऊन टाका. जो कुणी असा व्यक्ती असेल तुमच्या संपर्कामधला की जो निगेटिव्ह पॉईंटच शोधतो त्याला तुम्ही डायरेक्ट म्हणा सायनिक. आणि मग ते सायनिक म्हणजे दुसऱ्यामधले दोष पाहणार. आता वेटरन, आता बघा वेटरन म्हणजे काय, इथं सचिन तेंडुलकरचा फोटो दाखवलेला आहे मी, राईट. आणि सचिन तेंडुलकर आपल्याला माहिती आहे गॉड ऑफ क्रिकेट, बरोबर. तर हे जे सचिन तेंडुलकर आहे वेटरन त्यांना का म्हणायचं, कारण ते दिग्गज खेळात होतं. काय येतं, दिग्गज म्हणजे एकदम मोठा व्यक्ती. आपले रतनलालजी टाटा हे काय येतं, वेटरन होतं. म्हणजे काय येतं, दिग्गज. सो वेटरन याचं मिनिंग काय आहे, दिग्गज. आणि हे ग्लुटनचं तर आपण बघितलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 9 कडे येऊ. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर अलोन कॅन मेक डॅश पर्सन सक्सेसफुल. आता इथं बघा ऑप्शनवरून ॲन, वन, द आणि असं दिलेलं आहे. याचा अर्थ हा क्वेश्चन कोणाचा आहे, माझा आर्टिकल. कोणाचा आहे, आर्टिकल्स. मग आता हा आर्टिकल्सवरचा आहे का नाही, तर इथं बघा आर्टिकल्स शोधताना मी फक्त हे नाऊन बघणार. काय दिसतंय रे मला, पर्सन. आता पर्सन म्हणल्यानंतर मला सांगा एक माणूस झाला का 10 माणसं झाले, एकच माणूस झाला ना. पर्सन्स असतं तर एकापेक्षा अनेक झाले असते आणि तिथं पर्सन दिलेलं आहे. याचा अर्थ तो माणूस माझ्या ओळखीचा आहे का, अजिबात नाही आहे. मी जर का स्पेसिफिक नाव दिलं असतं, समर्थ नाव दिलं असतं तर तो माझ्या ओळखीचा आहे. पण पर्सन कोणतरी व्यक्ती कोण आहे ते माहिती आहे का, नाही. म्हणजेच तो इनडेफिनाईट आहे. आणि मग इनडेफिनाईट असेल तर आपण बघा पहिल्या 4 लेक्चरमध्ये हेच पाहतोय की आपले जे आर्टिकल आहेत हे 2 टाईप. इनडेफिनाईट म्हणजे ओळखीचे नसल्यानंतरून. इनडेफिनाईट सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल तर आपण काय वापरतो, आर्टिकल ए किंवा एन वापरतो. आणि जर का डेफिनाईट आणि काउंटेबल और अनकाउंटेबल नाऊन असेल तर आपण आर्टिकल द वापरतो. इथं हा आपला पर्सन बघा कसा आहे रे, सिंग्युलर आहे आणि काउंटेबल आहे. कसा आहे, काउंटेबल. आणि सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल तर इथं आपण काय वापरायचा, आर्टिकल ए. सो माझा आन्सर काय असणार आहे, 4 नंबरचा ऑप्शन. आणि ए इथं काय आहे, उत्तर आहे. मग हे सेंटेन्स कसं असणार आहे, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर अलोन कॅन मेक अ पर्सन सक्सेसफुल. आता पॅराजंबल आलेले
आता हे जे पॅराजंबल आहे, ह्या पॅराजंबलवरून तुम्हाला 2 ट्रिक्स समजणार आता. ठीक आहे. आता पॅराजंबलचं बघा, कायम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं पॅराजंबल सोडवताना त्याच्या मिनिंगवरून सगळ्यात पहिल्यांदा सोडवण्याचा ट्राय करा. आणि जर का मिनिंगवरून तुम्हाला उत्तर येतच नसेल तर मी सांगितलेल्या ह्या आयडिया तुम्ही तिथं काय करायच्या, ॲप्लाय करायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑप्शनकडे बघायचे. तर ऑप्शन बघा, ह्याचं बघा, तर 4चं पहिलं ऑप्शन काय रे, सी 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 सी. ओके. याचा अर्थ आपल्याला एक गोष्ट कळाली की हे जे सी सेंटेन्स आहे, हे सी सेंटेन्स माझं 1 नंबरला आहे. ठीक आहे. आणि पॅराजंबल म्हणजे बघा, जे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहते त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ पहा. तर पॅराजंबल म्हणजे काय आहे की तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत, ते तुम्हाला सिरियली सिक्वेन्सनी लावायचे, ह्याला आपण म्हणायचं पॅराजंबल्स. ठीक आहे. मग आता ह्याच्या ऑप्शनवरून मला एक कळालं की सी नंबरचं सेंटेन्स जे आहे ना ते माझं 1 नंबर आहे. आता इथं मी आयडिया सांगणार आहे. इथं पहिलं वर्ड बघायचा, इथं काय आहे मोर ओव्हर, इथं काय आहे रे फर्स्ट ऑफ, आणि इथं काय आहे अल्सो. हे पहिले वर्ड आहेत. आता बघा, कायम लक्षात ठेवायचं, जर का तुम्ही बोलताना फर्स्ट, सेकंड, थर्ड असं जर का बोलत असताल तर फर्स्टच 1 नंबरला बोलतो का नाही, आपण म्हणणार आहे का थर्डली किंवा थर्ड असं म्हणणार आहे का सुरुवातीला, नाही. आपण कायम बोलताना काय म्हणणार आहे तर फर्स्ट. आणि म्हणून हे जे फर्स्ट आहे का नाही, हे फर्स्ट म्हणजे आपलं जे बी आहे ना, हे माझं 2 नंबरचं सेंटेन्स आहे. किती नंबरचं आहे, 2 नंबरचं. आणि म्हणून सी नंतरून मला काय पाहिजे माहिती आहे का, बी पाहिजे. आणि इथं पहिल्या नंबरच्या ऑप्शनमध्येच आहे फक्त सी नंतरून बी. इथं बघा, सी नंतरून डी हे चुकीचं आहे, सी नंतरून ए चुकीचं आहे, सी नंतरून डी चुकीचं आहे. म्हणजे उत्तर निघलं. मग आता हा जो पॅराजंबल आहे ह्याच्यावरून आपण उत्तर कसं काढलं बघा. एक ऑप्शन होता, या ऑप्शनमध्ये बघितलं सगळे ऑप्शन सीचे होते. याचा अर्थ इथं काय असणार आहे रे, सीचंच माझं पहिलं सेंटेन्स आहे. आणि जर का सेंटेन्समध्ये फर्स्ट ऑफ, सेकंड ऑफ, थर्ड ऑफ, फोर्थ ऑफ असं जर का आलं तर ऑब्वियसली पहिलं सेंटेन्स हे फर्स्टचंच असणार. सो इथं फर्स्टचं माझं 2 नंबरचं सेंटेन्स आहे आणि त्याच्यावरून माझं उत्तर निघलेलं आहे. पुढचं मला वाचण्याची काहीही गरज नाही. चलो आता नेक्स्ट आहे 11 नंबरचा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द प्लेस वॉज डॅश कोल्ड अँड, इथं डॅम्प झालेलं आहे, इथं डम्प. तर इथं तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो कोणावरती आहे, कंजंक्शन. कोणावरती आहे, कंजंक्शन्स ह्याच्यावरती. आता हे ऑप्शन जे येतं ते मी काय करतो, थोडेसे एक्सप्लेन करतो तुम्हाला. इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, इवन आणि अल्सो, आणि दुसरा ॲज. आता ॲजचं मी तुम्हाला सांगतो बघा. हा जो ॲज आहे, हा ॲज आणि हा ॲज ह्या दोघांची जोडी असते. आणि हा आपण ॲज कधी यूज करायचा तर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. काय करायचं आहे, कंपॅरिझन. म्हणजे समजा मी जर का म्हणलं की इथं बघा एक चित्र काढतो मी. हा काय आपला राहुल आहे, हा काय आहे राहुल, नाव देतो त्याला राहुल. ठीक आहे. आणि इथं हे काय आहे आपले, हे राहुल आणि हे जे जोडीदारीन कोण आहे, शिल्पा आहे. ठीक आहे, शिल्पा आहे. आता बघा ह्या ड्रॉइंगमध्ये बघा, राहुल आणि शिल्पा यांची जी हाईट आहे ती जवळजवळ सेम आहे का नाही रे, जवळजवळ सेम आहे का नाही. मग ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीचं कंपॅरिझन करणार आहोत, समान कंपॅरिझन करणार आहोत, त्यावेळेस त्याला आपण तिथं आपण काय वापरायचं, ॲज. म्हणजे मी काय म्हणणार आहे, राहुल इज ॲज टॉल ॲज शिल्पा, किंवा शिल्पा इज ॲज टॉल ॲज राहुल असं बोलणार आहे. सो ॲज कधी वापरायचं, आपण दोघांमध्ये कंपॅरिझन केलं, दोघांमध्ये काय केलं, कंपॅरिझन केलं. तुम्ही म्हणता ना, अरे ते माझ्या इतकाच हुशार आहे, नाही का नाही. म्हणजे तुमचा जो मित्र असणार आहे, दीपिका इज ॲज क्लेवर ॲज राहुल असं म्हणू शकतो. म्हणजे दोघांमध्ये समान तुलना जर केली आपण तर तिथं आपण काय वापरायचं, ॲज. ठीक आहे, डन. मग इथं ॲजचा विषय संपला का. इथं काय आहे, द प्लेस वॉज कोल्ड डॅश डम्प. आता इथं ह्याचा विषय संपला. ॲज हे कंपॅरिझनसाठी वापरतात, इथं काय वापरलं जाणार नाही. आता इथं बघा, नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे 3 नंबरचं उत्तर आहे, त्याला एक्सप्लेन करतो. तर नॉट ओनली आणि बट ऑल्सो कधी वापरायचं, तर 2 गोष्टी आपल्याला काय म्हणायचं की आता समजा एखादा इथं हा राहुल आहे, मी काय म्हणलं, राहुल हुशार पण आहे आणि काय म्हणू अजून, हुशार पण आहे आणि अजून काय म्हणू,
हुशार आहे आणि क्रुएल पण आहे, खडूस पण आहे असं म्हणून. ठीक आहे. मग आता राहुलमधले 2 कॅरेक्टर सांगितले की नाही, हुशार आणि क्रुएल, हे 2 कॅरेक्टर सांगितले. मग त्यावेळेस मी काय म्हणणार आहे की राहुल जो आहे ना तो फक्त हुशारच नाही, तो क्रुएल पण आहे. मग यावेळेस या दोन म्हणजे थोडक्यात 2 ॲडजेक्टिव्हमध्ये कम्पॅरिझन जर करायचं असेल तर आपण नॉट ओनली वापरायचं असतं. काय वापरायचं असतं? नॉट ओनली. म्हणून इथं काय येणार आहे? नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे बघा प्लेस कशी आहे, द प्लेस वॉज नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डम्प. म्हणजे ही जी प्लेस आहे ती फक्त थंडच नाही आहे पण एकदम डम्प म्हणजे दमट अशी आहे. कळालं? मग त्यावेळेस आपण काय म्हणणार आता, तिथं आपण काय वापरणार आता, कोणतं कंजंक्शन वापरणार आता? नॉट ओनली बट ऑल्सो. कळालं का रे तुम्हाला? नॉट ओनली बट ऑल्सो कळालं का? नॉट ओनली बट ऑल्सो कळालं का? म्हणजे समजा आता इथं बघा आपली शिल्पा आहे, ही शिल्पाचे 2 कॅरेक्टर सांगितले मी. ही शिल्पा कशी आहे? क्लेवर आहे, बरोबर. आणि दुसरी काय आहे तर ब्युटिफुल पण आहे. काय आहे? ब्युटिफुल. बघा ना तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल कसली सुंदर आहे शिल्पा. तिचे वेण्या ते कोणत्या तरी मुलीचे आहेत का? विषयच नाही घ्यायचा. शिल्पासारखे दिसायला विषय घ्यायचा नाही. माझ्यासारखे ड्रॉइंग तुम्हाला कधीच काढायला येऊ शकत नाही. मग आता शिल्पाचे हे 2 कॅरेक्टर सांगितले आहेत. कशी आहे शिल्पा? आपली क्लेवर आणि ब्युटिफुल. मग मला सांगा फक्त शिल्पा क्लेवरच आहे का? नाही, शिल्पा क्लेवर पण आहे आणि हुशार पण आहे. मग त्यावेळेस आपण नॉट ओनली बट ऑल्सो यूज करणार. म्हणजे आपण काय म्हणणार, शिल्पा इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो ब्युटिफुल. कळालं काय? म्हणजेच थोडक्यात गरिबांच्या भाषेत सांगू का रे, 2 गोष्टीत कंपॅरिझन करायचं असेल तर ॲज वापरायचं, सिमिलर कंपॅरिझन. पण 2 कॅरेक्टर होतं, 2 ॲडजेक्टिव्ह होतं. ठीक आहे. ह्या 2 ॲडजेक्टिव्हमध्ये आपल्याला सांगायचं की हा असाच नाही तर काय असा पण आहे. त्यावेळेस आपण काय वापरणार तर नॉट ओनली बट ऑल्सो. आता समजा आपण जर बघितलं की आपलं महारथी करणे तो फक्त शूरच आहे का? नाही, तो कसा आहे? काइंडफुल पर्सन आहे का नाही? मग आपण काय म्हणणार तर कर्णा वॉज नॉट ओनली ब्रेव बट ऑल्सो अ काइंडफुल पर्सन. म्हणजे कर्ण हा कसा आहे की फक्त ब्रेवच नाही आहे तर दयाळू माणूस पण आहे. हे कळालं? मग हे झालं नॉट ओनली बट ऑल्सो. आता हे बोथ आणि ॲज वेल आहे ना, हे बोथ आणि ॲज वेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते काय करतो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन तुम्हाला, कारण तुम्हाला जास्त जड होईल. तुम्हाला आता बघा ह्या क्वेश्चनमधून हे ॲज आणि नॉट ओनली बट ऑल्सो कधी वापरायचं ते समजलेलं आहे. आणि आपला जो रेकॉर्डेड कोर्स आहे किंवा हायब्रिड बॅच आपली सुरू झालेली आहे की ज्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता, तर ही जी हायब्रिड बॅच आणि रेकॉर्डेड बॅच आहे ह्याच्यामध्ये बघा नॉट ओनली बट ऑल्सो आणि हे ॲज हे जे कंजंक्शन आहेत ना ते एकदम डिटेलमध्ये आपण काय केलेलं आहे तर डिस्कस केलेलं आहे. मी बघा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक मी टाकून दिलेली आहे. तिथं क्लिक केलं की तुम्ही काय करायचं, सब्जेक्ट वाईज कोर्सेस किंवा कोर्सेसमध्ये क्लिक करायचं. तिथं तुम्हाला काय होईल तर इंग्लिशचे आपले 3 कोर्स दिसते ना. एक म्हणजे काय MPSCचा कोर्स असेल, दुसरा असणार आहे TCS पॅटर्नचा कोर्स आणि तिसरा आपला वनरक्षकचा आहे. ठीक आहे. मग हा वनरक्षकचा कोर्स तुम्ही बाय करू शकता आणि वनरक्षकचा कोर्स एकदम कमी प्राईजला आहे. म्हणजे प्राईजच नाही म्हणलं तरी चालेल, कारण 3 महिन्याचा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 250 रुपयामध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 6 महिन्याचा घेतला तर 350 रुपयाला आहे. सरळ सेवाचा कोर्स पण तिथं दिलेला आहे आणि MPSCचा पण कोर्स दिलेला आहे. आता बघा हे 3 कोर्स जे आहेत ना त्याच्यामधले सेंटेन्स एक्झाम्पल टोटली वेगळे येतं. सरळ सेवामध्ये TCS पॅटर्नचा येतो, त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ना ते एक्झाम्पल आपण TCSचे म्हणजेच तलाठी असणारे, वनरक्षक असणारे, माडा असणारे, त्यानंतर BMC असणारे, ह्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत ह्या सर्व एक्झामचे PYQ असे टॉपिक वाईज सेपरेट केलेली मग ती बॅच बनवलेली आहे. ठीक आहे. सो ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी ॲपच्या तिथं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि डिस्क्रिप्शनमधून तो कोर्स तुम्ही ॲपवरती गेले प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि तिथून कोर्स तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. आता ॲडव्हर्टाइजमेंट खूप झालेली आहे. आता आपल्या क्वेश्चनकडे जाऊ. 12th नंबरचा आहे. हे 12th नंबरचं पण काय आहे, पॅरा जंबलच आहे. आता पॅरा जंबलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ऑप्शन बघायचे. काय आहे ऑप्शन? इथं C दिलेलं आहे, इथं C दिलेलं आहे, इथं D दिलेलं आहे आणि D दिलेलं आहे. याचा अर्थ 1 नंबरचं सेंटेन्स माझं C असणार आहे किंवा D. मग मी C आणि D कडेच लक्ष देणार डायरेक्ट. आता बघा C नंबरचा काय आहे माझा चिल्ड्रन आहे, प्लुरल आहे आणि इथं D नंबरचा काय आहे डिअर आहे.
आता मला इथं उत्तर निघत आहे, जे सायन्सला तर त्यांना कळालं असन किंवा 10वीला आपण बघा म्हणत असतो की कोणतंही काय असन की त्याचे एवढे टाईप होतं, देअर आर 2 टाईप्स ऑफ असं म्हणतो का नाही आपण. म्हणजे कोणतीही गोष्ट सुरू होताना देअर आर हे सुरुवातीला असतं, देअर हे सुरुवातीला असतं. आणि मग इथं बघा देअर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रीडिंग, म्हणून हे डी जे आहे ना ते माझं काय 1 नंबर. गरिबांच्या भाषेत सांगू का, देअर आर डिफरंट काइंड्स किंवा देअर आर 2 टाईप्स असं जर का आलं तर ते तुमचं पहिलं सेंटेन्स असतं, विषय संपला. मग डी आपला इथं पहिला ऑप्शन हे गेला, सी वाले कट करून टाकायचे, म्हणजेच डी 1 नंबर आहे आपल्याला. आता डी नंतरून आपल्याला बघायचं आहे, डी नंतरून ए येणार आहे का सी येणार आहे. ठीक आहे, आता बघा देअर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रीडिंग. सी काय आहे, चिल्ड्रन रीडिंग फॉर देअर प्लेजर रिअरली स्टॉप टू आस्क अबाउट द वर्ड्स आणि वन ऑफ देम इज डिरायविंग प्लेजर दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी. आता डी नंतरून ए पाहिजे का, देअर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रीडिंग, वन ऑफ देम इज डिरायविंग प्लेजर. मग आता इथं बघा ना, इथं काय म्हणलेलं आहे की त्याचे वेगवेगळे पर्पज असतं आणि त्यामधला वन ऑफ म्हणजे एक दिलेलं आहे. सो डी नंतरून ए पाहिजे आणि म्हणून काय असणार आहे, डी नंतरून ए असणार आहे, वन ऑफ देम इज डिरायविंग प्लेजर. सो ऑप्शन नंबर 4 हे माझं काय असणार आहे, ॲन्सर असणार आहे. आणि इथं काय आहे, जर का आपण याला लिंक केलं, देअर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रीडिंग, चिल्ड्रन रीडिंग फॉर देअर प्लेजर रिअरली स्टॉप टू आस्क अबाउट वर्क्स, त्यानंतरून काय येतं आहे तर बी दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी, वन ऑफ देम इज डिरायविंग प्लेजर. सो हे उत्तर 4 नंबरच आपलं बरोबर आहे. आता पुढं बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट इज सायबर क्राईम दॅट आर डॉमिनेटिंग द मॉडर्न क्राईम वर्ल्ड. आर्टिकलवरती क्वेश्चन आहे, काय आहे आर्टिकल. आता आर्टिकल बघा, आर्टिकलचं मी काय सांगितलेलं आहे, आता मग अशीच सांगितलं आहे इनडेफिनाईट, आणि इथं काय आहे रे इनडेफिनाईट, आणि इथं असणार आहे डेफिनाईट. काय असणार आहे डेफिनाईट. आता इनडेफिनाईट म्हणजे काय आहे, माहिती नाही आहे, आणि डेफिनाईट म्हणजे इथं काय दिलेले असते, फिक्स माहिती दिलेली असते, फिक्स इन्फो दिलेली असते, फिक्स प्लेस दिलेलं असतं. तर तिथं आपण काय वापरायचं, डेफिनाईट आर्टिकल द वापरायचं. काय वापरायचं, द. आता इथं जर का बघितलं, ह्या एक्झाम्पलमध्ये जर का तुम्ही बघितलं, इट इज सायबर क्राईम्स दॅट आर डॉमिनेटिंग मॉडर्न क्राईम वर्ल्ड. इथं मॉडर्न क्राईम वर्ल्ड हे डायरेक्ट दिलेलं आहे का नाही, आणि डायरेक्ट दिलेलं आहे तर इथं मी आर्टिकल द यूज करणार आहे, कारण डेफिनाईट आहे ही जी जागा आहे ती डेफिनाईट आहे, म्हणून तिथं आर्टिकल द येणार आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे माझं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता 14 नंबरचं बघा, इथं विचारलं आहे अँटोनिम. काय विचारलं आहे, अँटोनिम. आणि कशाचं आहे, स्पुरियस. आता स्पुरियस म्हणजे काय आहे, तर इथं जर का तुम्ही एक चित्र बघितलं तर हा मुलगा बघा हसतोय का, कारण त्याने लॅपटॉपवरती काहीतरी बनवलेले आहे आणि फेक न्यूज स्प्रेड केलेली आहे. काय केलेली आहे, फेक न्यूज. आणि ही जी फेक न्यूज आहे, ही फेक न्यूज म्हणजे खोटी माहिती, याचा मिनिंग काय आहे, स्पुरियस. हे स्पुरियस म्हणजेच काय आहे तर खोटी माहिती, खोटी माहिती. आता न्यूजपेपरमध्ये पण बऱ्याचशा खोट्या माहिती असतात. न्यूज चॅनलवाले तर एकदमच फेका सोडत असतात, आमच्या सूत्रांनी सांगितलं, यांचे सूत्र कोण असतात तीच माहिती नाही आपल्याला. मग ते काय तर स्पुरियस म्हणजे खोटी माहिती. आणि जर का हे खोटी माहिती याच्या ऑपोजिट काय येणार आहे रे, खरी माहिती म्हणजे जेन्युइन इन्फॉर्मेशन. सो ऑप्शन नंबर 4 हे इथं काय आहे रे, बरोबर बसतं आहे. मिस्टेरियस म्हणजे काय आहे तर, मिस्टेरियस म्हणजे काय आहे तर काहीतरी गूढ लपलेली माहिती, तिला आपण काय म्हणायचं, मिस्टेरियस. ठीक आहे. स्केरी म्हणजे काय, घाबरणारी माहिती. मग खोटी माहिती याला अपोजिट तर स्केरी येणार नाही, तर इथं ऑप्शन नंबर 4 जेन्युइन म्हणजेच काय आहे तर ऑथेंटिक किंवा खरी माहिती, म्हणून 4 नंबर हे त्याचं काय येणार आहे, अँटोनिम येणार आहे. आणि आता शेवटचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द गेस्ट इन्सिस्टेड डॅश डॅश लिव्हिंग इमिडिएटली. आता इथं ऑन आहे, टू आहे, इन आहे आणि बाय आहे. आता इथं काय आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द गेस्ट इन्सिस्टेड डॅश डॅश लिव्हिंग इमिडिएटली. मग इथं काय येणार आहे, द गेस्ट इन्सिस्टेड. तर आता बघा इथं लिव्हिंग V4 दिलेलं आहे, राईट. मग काय आहे तर द गेस्ट इन्सिस्टेड टू लिव्हिंग इमिडिएटली तर काय येणार नाही, तर द गेस्ट इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिडिएटली. तर इथं काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 ऑन येणार आहे. आता हे जे प्रेपोजिशन आहे का नाही, हे प्रेपोजिशन मी काय करतो की
बघा, आपण प्रेपोजिशन आहे ना काय काय करतो, तर प्लेस दाखवण्यासाठी, त्यानंतर टाईम दाखवण्यासाठी यूज करतो. तसं प्रेपोजिशनच्या आणखीन पण काही यूजेस येतं. त्याचा काय करतो मी, एक सेपरेट व्हिडिओ बनवतो आणि मग त्या व्हिडिओवरून तुम्हाला समजून जाईल की हे कोणतं प्रेपोजिशन कसं वापरायचं. सो याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 1, द गेस्ट इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिडिएटली. ठीक आहे, तर हे होतं आपलं दुसऱ्या दिवसाचं 2 नंबरच्या बॅचचं 2 नंबरच्या शिफ्टचं लेक्चर. आता उद्याच्याला आपण परत काय करणार, आता दुसऱ्या दिवसाचंच पण 3rd शिफ्टमधलं लेक्चर जे आहे त्याचं ॲनालिसिस करणार होतं आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काहीतरी विशेष पाहणार होतं. ठीक आहे, तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे, व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि जर आवडला तर मित्रांना पण शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.